हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री 11th स्टँडर्डचा M1 चा सेकंड टॉपिक. ओके, तर ह्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन युनिट सर्कल विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल, त्यानंतर इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहिला होता का, वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये अँगल असताना त्यांचे साईन कसे असतात. आणि आता आपण एक पॉईंट पाहतोय, याच तुमच्या 11th स्टँडर्डचा जो ट्रिग्नोमेट्री आहे तर त्यामधलाच एक पॉईंट आहे. सेकंड पॉईंट खरं तर तुमच्या टॉपिकचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल. स्पेसिफिक अँगल म्हणजे नक्की कोणते कोणते अँगल आहेत? तर 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री हे स्पेसिफिक अँगल आहेत. म्हणजे जर तुमचा अँगल आता आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं का, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असताना तुमच्या जे फंक्शन असणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर त्याचे साईन कसे असणार आहेत. ओके, तर आता आपण ह्या लेक्चरमध्ये पाहतोय का, तुमचा अँगल जर त्या ॲक्सिसवरच जर लाय होत असेल, स्पेसिफिक अँगल त्याच्यासाठीच नाव दिले का 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि पुन्हा कंप्लीट झाल्यानंतर 360 डिग्री. म्हणजेच ॲक्सिसवरच जर अँगल लाय होत असेल तर त्याचे रेशो कसे असणार आहेत. ओके, तर ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर 0 डिग्री 0 रॅडियन, 90 डिग्री म्हणजे π/2 रॅडियन, 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन, त्यानंतर 270 3π/2 रॅडियन, त्यानंतर 360 म्हणजे 2π रॅडियन. ओके, तर हा जो बेस आहे हा फर्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहिला आहे अँगल अँड मेजरमेंटमध्ये. तर डिग्री आणि रॅडियनचं रिलेशन काय आहे, 1 डिग्री म्हणजे किती रॅडियन म्हणजे 1 डिग्री. मग डिग्रीचं रॅडियनमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, डिग्रीचं रॅडियन टू रॅडियन डिग्री हे कन्व्हर्जन हा सगळा जो पार्ट आहे हे आपण फर्स्ट टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला माहीत नसेल, पाहिलं नसेल तर जावा पहा, एक 5 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. दॅट्स इट. ठीक आहे, तर आता आपण आपल्या टॉपिकला म्हणजे या पॉईंटला सुरुवात करतोय. ठीक आहे, आता पहा, तुम्हाला माहिती आहे का, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल म्हणजे हे जे रेशोज आपण या ठिकाणी साईडला राईट करून ठेवलेत. तसं साईनचा फॉर्म्युला काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, आणि कॉजचा काय ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस, आणि टॅनचा काय अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. तर हे जे फंक्शनचे रूल आहेत तर हे सगळे रूल आपण काय पाहिले तर विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. ओके, युनिट सर्कल म्हणजेच काय, युनिट सर्कल म्हणजे रेडियसची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 1. रेडियस 1 आहे. ओके, म्हणजेच इथे समजा हा पी पॉइंट आहे, म्हणजे पी चे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, या ठिकाणी बाजूला घेतो पी पॉइंट एक्स अँड वाय. पहिला कोऑर्डिनेट कोणाचा असतो, एक्सचा, आणि दुसरा कोण असतो, वायचा. ओके, ठीक आहे. तर आपण जे सगळे हे जे रेशो या ठिकाणी राईट करून ठेवले तर हे सगळे R=1 म्हणजे रेडियस 1 घेऊन, युनिट सर्कल घेऊन हे रेशो काढलेले. तर याच रेशोंचा आधार घेऊन आपल्याला स्पेसिफिक अँगलचे फंक्शन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ठरवायचं आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय फर्स्ट साइन थीटा. ओके, मग साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट, कोसेक, सेक हे जे आहेत तर त्यातला फर्स्ट 0 डिग्री म्हणजे काय असणार आहे पहा, या ठिकाणी तुमचा पॉईंट लाईव्ह होत असणार आहे. ओके, आता रेडियसची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे, 1. म्हणजे तुमचा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, ओके, हा थीटा आहे, हे ॲडजस्टंट साईड आहे, ही अपोजिट साईड आहे, आणि हा काय हायपोटेनियस. आता हायपोटेनियसचीच व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, R=1 घेतलेली आहे. म्हणजे ही जी टर्मिनल रे तुमचा असणार आहे, म्हणजे आपला जो ॲक्सिस असणार आहे, इथे जो ॲक्सिस असणार आहे, हा जो थीटा असणार आहे हा 0 डिग्री असणार आहे. म्हणजे ही जी टर्मिनल रे ही लाय होत असणार आहे कशावर, ॲक्सिसवरच लाय होणार असणार आहे. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम एका लाईनवर असणार आहे. ओके, म्हणजे आर ची व्हॅल्यू किती आहे आपली, ऍक्च्युली 1. म्हणजे ही जी लाईन आहे ही इथे लाय होत असेल, याच पॉईंटवर लाय होत असणार आहे, कारण थीटा हा 0, टर्मिनल रे हल्लीच नाही, जागेवरच राहिली. ओके, म्हणजे आर ची व्हॅल्यूज म्हणजे काय असणार आहे, x= इथे काय असणार आहे पहा, याचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, एक्स ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि y काय असणार आहे 0, कारण तो एक्स ऍक्सिसवर लाय. ओके, मग एक्स ऍक्सिसवर लाय होत असेल तर तो +1 असणार आहे. +1 का घेतला, 1 कारण आपण पाहतोय सगळे काय रेडियस 1 युनिट सर्कल. ओके, मग तो जो अँगल टर्मिनल रे आता स्टार्ट झाला फिरायला आणि तो 90 वर येऊन थांबला. ओके, म्हणजेच आता इथे जो पॉइंट असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट काय असेल त्याचा 0 आणि वाय काय असेल 1. आता y 1 होय, कारण रे इथपर्यंत फिरणे. आलं लक्षात. त्यानंतर जेव्हा तो ह्या ऍक्सिस ह्या पॉइंटवर येणार आहे तेव्हा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे -1.
ओके, आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे 0. म्हणजे हे तर तुम्हाला माहिती आहे का, एक्सवर असेल तर वाय 0 असतो आणि वाय ॲक्सिसवर असेल, वाय ॲक्सिसवर जर पॉईंट असेल तर त्याचा एक 0 असतो. ओके, मग आता 270 म्हणजे या ठिकाणी तो पॉईंट येणार आहे. ओके, आता वायचा हा कोणता ॲक्सिस आहे निगेटिव्ह, म्हणजे एक्स कोणत्या ॲक्सिसवर लाय होतोय, हा कोणता ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे आपला. ओके, मग वाय ॲक्सिसवर जर लाय होत असेल तर एक 0 झाला आणि हा काय झाला वाय काय झाला -1 झाला. ओके, म्हणजेच 1 0 -1 0 0 1 0 -1 पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह वाय. ओके, म्हणजेच साईन तुमच्या लक्षात आली पाहिजे तिथं. पहा 0 डिग्रीवर असताना 1 0. ओके, त्यानंतर 0 पासून 180 वर गेला तुम्ही म्हणजे काय येणार आहे -1 0. आता 90 वर असताना काय 90 म्हणजे वाय ॲक्सिस म्हणजे त्यावेळेस x 0. ओके, आणि हा काय येणार आहे +1 आणि 270 म्हणजे हा निगेटिव्ह, हा काय आला निगेटिव्ह वाय ॲक्सिस आला म्हणजे 1 0 निगेटिव्ह. ओके, म्हणजेच या टाईपमध्ये रेशोज तयार होणार आहेत आता ह्या व्हॅल्यू घेऊन. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 360 म्हणजे 2π रेडियन हा कोणाला मॅच होतो रे 0 डिग्रीला. म्हणजे 0 डिग्रीचे जे रेशो असणार आहेत तेच रेशो कोणाचे येणार आहे 360चे येणार आहे, कारण 0 डिग्री आणि म्हणजेच 360 डिग्री म्हणजेच 2π रेडियन रेशो काय असणार आहेत सेम असणार आहे. ठीक आहे, आता पहा साईन काय सांगतो, साईन इज इक्वल टू वाय. साईन जर वाय असेल, वायची व्हॅल्यू किती इथं, वायची व्हॅल्यू हे सगळं जे पाहतोय आपण हे काय पाहतोय एक्स वाय संदर्भात पाहतोय. ओके, मग साईन इज इक्वल टू वाय, वाय फर्स्ट 0 म्हणजे साईन 0 0. त्यानंतर कॉस 0, कॉस इज इक्वल टू काय एक्स, एक्सची व्हॅल्यू किती इथं 1. त्यानंतर टॅन काय सांगतो वाय अपॉन एक्स, वाय कोण आहे वाय आहे 0. 0ला कशाने डिवाइड करताय तुम्ही 1 ने. आता 1 ने 0ला डिवाइड केलं म्हणजे 0. साइन कॉस टॅन झाले. आता पहा कॉट काय सांगतो एक्स अपॉन वाय, एक्सची व्हॅल्यू 1 आहे, इथे एक्स कोण आहे इथं एक्स 1 आहे आणि वाय हा काय आहे 0. मग एक्सला कशाने डिवाइड करते तुम्ही वायने, वाय कोण आहे 0 आहे. आता जर वाय 0 असेल तर 0 डिवाइड करता येतं का नाही, म्हणजे इथं काय आलं नॉट डिफाइंड. ओके, त्यानंतर सेक काय सांगतो 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्स काय 1 अपॉन 1 म्हणजे काय 1. ओके, त्यानंतर पहा काय कोसेक 1 अपॉन वाय, 1 अपॉन वाय, वाय काय 0 म्हणजे वायनी तुम्ही डिवाइड करू शकता का नाही, वायनी तुम्ही डिवाइड करू शकत नाही. पहा तिथं फॉर्म्युला कोसेक म्हणजे वायनी डिवाइड करू शकत नाही म्हणजे इथं पण काय आलं नॉट डिफाइंड. ह्या झाल्या 0च्या व्हॅल्यू, म्हणजे 0 साइन 0 0 आहे, टॅन 0 0 आहे, कॉस 1 आहे, सेक 1 आहे, कॉट आणि कोसेक हे काय येणार आहे नॉट डिफाइंड. का, कारण वाय 0 आला. म्हणजे वाय कोणाचा बेस आहे, वाय बेस आहे कॉटचा आणि कोसेकचा, म्हणजे कॉट आणि कोसेक नॉट डिफाइंड कारण 0ने तुम्ही डिवाइड करू शकत नाही. ओके, हे झालं कोणत्या क्वाड्रंटचं, हे झालं फर्स्ट ॲक्सिस म्हणजे क्वाड्रंटल अँगल. थोडक्यात जे अँगल काय होतात ॲक्सिसवर लाय होतात आपण त्याला काय म्हणतो क्वाड्रंटल अँगल. मग आता या ठिकाणी हा पार्ट क्लिअर झाला 0 डिग्रीचा. आता 90 डिग्रीवर, आता 90 डिग्रीवर असताना तुम्हाला सिंपल माहिती आहे आता काय होणार आहे, वाय ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे साइन 91 आहे, साइन 90 ची व्हॅल्यू म्हणजे थिटा आता किती झालाय 90 डिग्री, साइन 91 आहे. ओके, पण कॉस 0 आहे म्हणजे या व्हॅल्यू काय झाल्या क्रॉस झाल्या. पहा साइन 0 0 साइन 91 म्हणजे कॉस 0 1 साइन कॉस 90 0. आता इथं टॅन काय सांगतो, टॅन सांगतो काय तर वाय अपॉन एक्स. आता एक्सची व्हॅल्यू 0 इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर हा काय एक्स 0 आहे. पहा बरं का हा एक्स आहे आणि फॉर्म्युला तिथं पाहायचा आहे, नीट लक्षात ठेवा. वाय अपॉन एक्स एक्स 0 आहे, एक्स 0 डिवाइड करू शकत नाही म्हणजे हा काय झाला नॉट डिफाइंड म्हणजे एकमेकांमध्ये क्रॉस. लक्षात घ्या म्हणजे हा काय होणार आहे 0. का तर 0ला तुम्ही कशाने डिवाइड करणार आहे आता वाय म्हणजे कोणाला 1 आला म्हणजे जिथे जिथे वाय तिथे तिथे 1 आणि जिथे जिथे एक्स तिथे तिथे काय लिहिणार आहे तुम्ही जिथे जिथे एक्स
तिथे काय येणार आहे 0 आणि वायच्या जागी काय येणार आहे 1. आता 1/x, एक्सची व्हॅल्यू किती 0, म्हणजे इथे काय येणार आहे नॉट डिफाईन्ड. ओके. आणि कोसेक 1/y, 1/y म्हणजे काय आलं 1 आलं. पहा या दोघांमध्ये क्रॉस, म्हणजेच ज्या साइन 0च्या व्हॅल्यू आहेत त्या कॉस 90च्या व्हॅल्यू आणि ज्या कॉस 90च्या आहेत त्या साइन 0च्या आहेत, म्हणजे एकमेकांमध्ये क्रॉस आहे. हे नीट लक्षात ठेवा. साइन 90 0, साइन 0 0, साइन 90 1 अपोजिट. टॅन 0 नॉट डिफाईन्ड, सेक 1 नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आता आला आपण 180 म्हणजेच ह्या ॲक्सिसवर. आता हेच व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला साइन 0. आता पहा इथं एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, एक्सची व्हॅल्यू काय -1 आणि वाय काय 0. आता साइन वाय काय सांगतो 0, म्हणजे इथं काय आला 0. ओके. कॉस काय सांगतो, कॉस सांगतो कॉसचा एक्स. आता एक्सची व्हॅल्यू काय -1 म्हणजे इथे काय येणार आहे -1. म्हणजे आता पहा इथं एक्स 1 आहे आणि इथं काय होत आहे वाय 0 आहे. म्हणजे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर पूर्ण करायची त्या व्हॅल्यूकडे जायची गरजच नाही. एक्स निगेटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह, म्हणजे जिथं जिथं 1 -1, सेक -1, बाकी इथं टॅन 0 0, कॉट नॉट डिफाईन्ड नॉट डिफाईन्ड. त्यानंतर सेक -1 आला, कोसेक काय नॉट डिफाईन्ड. म्हणजे ज्या साइन 0च्या व्हॅल्यू आहेत त्याच व्हॅल्यू साइन 180च्या आहेत. फक्त साइन काय, फक्त म्हणजे ज्या 0 डिग्रीचे रेशो आहेत तेच 180चे रेशो आहेत. फक्त काय होणार आहे -1 का, कारण हा -1 झाला. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल इथे पण काय होणार आहे, ह्या दोघांमध्ये क्रॉस होणार. आता ह्या दोघांमध्ये क्रॉस होणार, काय होणार आहे इथं -1 जाणार का, आता y -1 झाला आणि इथे काय येणार आहे 0. आता ह्या दोघांमध्ये क्रॉस होणार, काय होणार इथं नॉट डिफाईन्ड येणार आणि इथं 0 होणार आहे. आता ह्या दोघांमध्ये क्रॉस येणार आहे, काय होणार इथं नॉट डिफाईन्ड येणार आहे आणि इथं -1 येणार आहे. आता आपण चेक करू -1 कोसेक. कोसेकचा फॉर्म्युला काय 1/y. आता 1/y म्हणजे काय -y, म्हणजे इथं वायची व्हॅल्यू काय -1 म्हणजे 1/-1. 1/-1 म्हणजे काय येणार आहे -1. पहा इथे, म्हणजे अशा पद्धतीने आपण हा टेबल तयार केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, साइन 0 डिग्री कोणत्या ॲक्सिसवर आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तो साइन वाय कुठे कुठे, तर साइन वाय ॲक्सिसवरच पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वाय ॲक्सिसवरच असणार आहे साइन, म्हणजे 1 -1, कॉस इथे 1 -1, टॅन 0 0 नॉट डिफाईन्ड. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा स्पेसिफिक अँगलमध्ये टॅन एकतर 0 असतो किंवा नॉट डिफाईन्ड असतो. म्हणजे टॅनची व्हॅल्यू एकतर 0 नाही तर नॉट डिफाईन्ड असणार आहे. ॲज इट इज कॉटची व्हॅल्यू पण नॉट डिफाईन्ड आणि 0 असणार आहे. म्हणजे टॅन आणि कॉट हा कोणत्याही ॲक्सिसवर येऊ द्या, एकतर तो 0 असतो, नाहीतर काय असतो नॉट डिफाईन्ड असतो. ओके. मग नॉट डिफाईन्ड कधी असतो, जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये 0 जातो. म्हणजे टॅन जेव्हा इथे असणार आहे तेव्हा डिनॉमिनेटरमध्ये कोण एक्स वाय, एक्स डिनॉमिनेटरमध्ये जाणार आहे. मग इथे एक्स काय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वाय टॅन काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे, नॉट डिफाईन्ड. वाय ॲक्सिसवर तो नॉट डिफाईन्ड आहे. म्हणजे टॅन हा वाय ॲक्सिसवर नॉट डिफाईन्ड आहे आणि कॉट हा एक्स ॲक्सिसवर नॉट डिफाईन्ड आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं एवढं जरी पार्ट तुमच्या लक्षात राहिला तरी खूप झालं. तर अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल म्हणजेच थोडक्यात क्वाड्रंटल अँगल म्हणजे जे ॲक्सिसचे अँगल आहेत तर त्याचे रेशो आपण या ठिकाणी काढलेले आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कसे डिझाईन झाले. हे जरी तुमचे ते पार्ट नाही झाले तरी चालतील, तुम्ही ते काय करू शकता ड्रॉ करू शकता, काढू शकता. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हे रेशो माहीत पाहिजे. साइन इज इक्वल टू वाय, कॉस इज इक्वल टू एक्स आणि टॅन इज इक्वल टू y/x. एवढं जरी लक्षात राहिलं तरी तुम्ही त्यावरनं हे खालची 3 करू शकता आणि ह्या तिघांवरनं तुम्ही ह्या व्हॅल्यू काय करू शकता फाइंड आउट करू शकता, तो नक्की कोणत्या ॲक्सिसवर आहे. ओके. तर ठीक आहे, अशा पद्धतीने ते कसे अँगल डिझाईन झाले हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल हा पॉईंट आपल्या या ठिकाणी कव्हर झालेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट घेऊन भेटू. ट्रिग्नोमेट्री 1चाच त्याचे सगळे प्रूफ पण आपण या ठिकाणी पाहतोय. आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील, आधीचे कन्सेप्ट पाहिले नसतील तर त्या पाहून घ्या आणि
झालेल्याची प्रॅक्टिस करा. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट घेऊन तोपर्यंत बाय बाय.